हा योग संबंधित शास्त्रांचा विषय आणि याच्यामध्ये आयुर्वेदाचा थोडक्यात आपल्याला परिचय बघायचा आहे. आयुर्वेद म्हटलं की तीन मुख्य संहिता किंवा तीन मुख्य ग्रंथ आपल्या समोर येतात. ते एक आहे चरक संहिता, दुसरी सुश्रुता आणि तिसरी अष्टांग हृदय. तीन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तिन्हींचाही चांगला इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. त्यांची संस्करणं कुणी कुणी केली आहेत, त्यांचा काळ काय आहे, एक साधारण आपातत तरी ज्ञान असलं पाहिजे यांच्याबद्दल. चरक संहिता, सुश्रुत संहिता प्रथमतः कुणी लिहिल्या, त्यांची प्रतिसंस्करण कुणी केली, त्यांचा साधारणपणे काय काळ असेल, हे पुस्तकामध्ये दिलेलं आहेच, असेलच. नसेल तर एक काश्यप संहितेला नेपाळचे राजवैद्य यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. हिंदीमध्ये आणि संस्कृतात ती उपलब्ध आहे. ती एकदा वाचून घेतली तर बरं राहील. त्याच्यामध्ये विस्तृत विवेचन मिळून जाईल. त्यानंतर आणखीन एक प्रस्तावना चरक संहितेला दिलेली आहे. त्यांचं नाव विसरलोय. चौखंबाने ती प्रकाशित केलेली आहे. ऑनलाईन आर्काईव्ह वरती ती चरक संहिता मिळून जाते. सर्च करताना चरक संहिता चक्रपाणी कमेंट्री, चक्रपाणी संस्कृत कमेंट्री असं सर्च केलं की ते पुस्तक मिळून जातं. त्याची प्रस्तावना मराठीत लिहिलेली आहे, पुन्हा ती संस्कृतातही उपलब्ध आहे. ती प्रस्तावना ही अत्यंत सुंदर आहे. संपूर्ण आयुर्वेदाचा इतिहास, आयुर्वेदाची उद्दिष्ट, त्याची लक्षणं काय आहेत, प्रयोजन काय आहे, सर्व काही विस्तृत विवेचन केलेलं आहे तिथे. आजच्या या पेपरमध्ये आपल्याला पहिल्यांदा आयुर्वेदाचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे. आयुर्वेदाचा इतिहास म्हणजे या तीन संहितांचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आयुर्वेदाचं प्रयोजन काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आयुर्वेद हा अष्टांग आहे. ती 8 अंग कोणती आहेत ती आपल्याला माहिती पाहिजेत. शल्य, शालाक्य, वाजीकरण. तर ही 8 अंग आहेत, आपण बघणारच आहोत. त्यानंतर व्याधी, व्याधींचे प्रकार, व्याश्रय व्याधी, शारीरिक व्याधी आणि मानस व्याधी, त्रिस्कंध, हेतू, लिंग आणि औषधींचा विचार कसा केलेला आहे. काही मूलतत्व आहेत आयुर्वेदाची, काही मूलभूत सिद्धांत आहेत. तो म्हणजे त्रिदोषाचा सिद्धांत, सप्तधातूंचा सिद्धांत, त्यानंतर त्रिगुणांचा सिद्धांत आणि थोडा दार्शनिक विचार जो की संख्यांचा आहे, तो विचार महत्वाचा आहे. यानंतर आयुर्वेदाने केलेला भोजनाचा, आहाराबद्दल केलेला विचार, तोही अत्यंत महत्वाचा आहे. तो आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आयुर्वेदाचा योगशास्त्राशी संबंध कसा आहे ते आपल्याला प्रस्थापित करायचं. त्या अगोदर पंचकर्म, योगशास्त्राची षटकर्म आणि आयुर्वेद शास्त्राची पंचकर्म, शुद्धिक्रिया ज्या आहेत वेगळ्या, त्या आपल्याला बघणं गरजेचं आहे. आयुर्वेदाचा आणि योगाचा आपल्याला विविध अंगांनी संबंध प्रस्थापित करता यायला पाहिजे. की आहाराच्या बाबतीत कशा पद्धतीने आयुर्वेद हे योगशास्त्राशी संबंधित आहे, किंवा योगशास्त्र आणि आयुर्वेद याच्यामध्ये साम्य कुठे आहे आहार निदानामध्ये आणि वैषम्य कुठे आहे, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर काही गोष्टी आहेत, जशा शुद्धिकर्म सांगितली त्याच पद्धतीने प्राणायामादींचाही विचार आणि आयुर्वेदामध्ये केलेला आहे. औषधी, मंत्र, मंत्रजाप इत्यादींचा विचार योगशास्त्रातही केलेला आहे आणि अर्थातच औषधींचा विचार, जपध्यानादींचा विचार आयुर्वेदातही केलेला आहे. यांचं साम्य काय आहे, वैषम्य काय आहे, ही कशी एकमेकाला पूरक आहेत का नाही आहेत का, हा थोडासा विचार आपल्याला माहिती असला पाहिजे. हा करता येईल जेव्हा आपल्याला किमान आयुर्वेद काय म्हणतोय आहाराच्या बाबतीत हा मला कळलं. त्यानंतर योगशास्त्र काय म्हणतंय हा तेही बघितलं मी. आता तुलनात्मक विचार मी करू शकतो. तर त्यासाठी अगोदर आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे ते वाचून घेतलं पाहिजे. म्हणजे पुस्तक केंद्राने तुम्हाला पाठवलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये थोडक्यात तुम्हाला त्याबद्दल बऱ्यापैकी माहिती, सारभूत माहिती दिलेली आहे. तेवढी वाचली तरी सुद्धा तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की काय नेमकं आयुर्वेदाचं म्हणणं आहे भोजनादिकांच्या बाबतीत.
तर अशा प्रकारे काही हे ठळक काही महत्वाचे विषय आहेत जे आपल्याला या विषयामध्ये हाताळायचे आहेत. पहिला आहे आयुर्वेदाचा इतिहास. चरक संहिता. चरक संहितेची परंपरा एक वेगळी आहे आणि सुश्रुत संहितेची परंपरा वेगळी आहे. अष्टांग हृदय हा लेटेस्ट ग्रंथ किंवा नंतरून आलेला ग्रंथ आहे. तर चरक संहितेचा विचार पुस्तकामध्ये आधी केलेला असेल. चरक संहिता ही मूळची अग्निवेश संहिता आहे. अग्निवेश तंत्र असंही त्याला म्हणतात. अग्निवेश आचार्य हे पुनर्वसु आत्रेय यांचे शिष्य होते. त्यांच्याकडून त्यांनी आयुर्वेद शिकला. त्यानंतर आयुर्वेदावरती पुनर्वसु आत्रेय यांचे 6 शिष्य होते. अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर. त्या 6 शिष्यांनी 6 तंत्र लिहिली. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे अग्निवेश तंत्र. भेल संहिता ही प्रसिद्ध आहे पण तितकीच नाही जेवढं अग्निवेश संहिता प्रसिद्ध झाली. मग ही अग्निवेश संहिता अग्निवेश आचार्यांनी लिहिली. पुढे कित्येक वर्ष तिचा प्रचार प्रसार झाला. त्यानंतर त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये चरकाचार्य हे एकेकाळामध्ये होऊन गेले. चरकाचार्यांनी त्या ग्रंथामध्ये काही संस्करणं घडवून आणली. काही अनावश्यक भाग काढून टाकला. काही नवीन अद्ययावत झालेला भाग त्यांनी त्याच्यामध्ये प्रविष्ट केला. तर चरकाचार्यांनी बऱ्यापैकी संस्करण केलं. पुन्हा चरकाचार्यांच्या नावाने तीच अग्निवेश संहिता प्रसिद्ध झाली किंवा अग्निवेश तंत्र चरकाचार्यांच्या नावाने प्रसिद्ध झालं. पुन्हा चरकाचार्यांनी संस्कृत केलेल्या त्या ग्रंथामध्ये दृढबल नावाचे तिसरे एक आचार्य होऊन गेले. त्यांनी पुन्हा तशाच प्रकारचं एक संस्करण केलं. काही नवीन अध्याय जोडले, काही नवीन श्लोक, काही नवीन टॉपिक्स त्यांनी प्रकरणं त्याच्यामध्ये प्रविष्ट केली आणि पुन्हा एक प्रतिसंस्कृत असा अग्निवेश तंत्राचं नवीन स्वरूप त्यांनी आणलं. अशा प्रकारे 3 आचार्यांच्या हातामधून सिद्ध झालेला हा ग्रंथ चरक संहिता. अग्निवेश, चरकाचार्य आणि दृढबल या तिघांनी याची संस्करणं घडून आणली. या तिघांचाही वेळ किंवा कार्यकाळ हा वेगवेगळा आहे. इसवी सन पूर्व साधारण 2ऱ्या-3ऱ्या शतकाच्या दरम्यान किंवा त्याहीपेक्षा थोडंसं पूर्वी गेलं पाहिजे भारतीय आचार्यांच्या म्हणण्यानुसार. हा चरक संहिता किंवा अग्निवेश संहिता किंवा अग्निवेश आचार्यांचा काळ आहे. चरकाचार्यांचा काळ इसवी सन पूर्व 2रं किंवा 1 या शतकापर्यंत. पाश्चिमात्य आचार्य स्कॉलर्स ते इसवी सनाच्या 1ल्या-2ऱ्या शतकापर्यंत आणतात चरकाचार्यांचा काळ आणि दृढबलांचा पुन्हा 2ऱ्या शतकापर्यंत इसवी सनाच्या असा काळ देतात एक अंदाजे. याच्यासाठी या तिघांच्याही 3ही आचार्यांच्या कार्यकाळाच्या निर्णयासाठी ठोस असे पुरावे नाहीयेत. हे साधारण अंदाजे बांधलेले हे पुरावे आहेत किंवा इथे त्यांचा उल्लेख येतो. हा ग्रंथ साधारणपणे 6व्या शतकातला आहे. तर मग 6व्या शतकाच्या अगोदर यांचा कार्यकाळ होता हो असा एक अंदाज बांधता येतो. या ग्रंथाच्या पूर्वी यांचे काही उल्लेख आढळत नाहीत. म्हणजे या काळाच्या पूर्वी ते होऊन गेलेले नसावेत. म्हणजे या काळाच्या पूर्वी नाहीत आणि या काळाच्या नंतर नाहीत. हा मधला जो काळ आहे तो यांचा साधारणपणे एक असा एक ढोबळमानाने कार्यकाळ ठरवता येईल अशा पद्धतीने दिलेली ही मतं आहेत. चरक संहिता हा तंत्रग्रंथ होता. पुढे चालून त्याला संहितेचं स्वरूप आलं चरकाचार्यांनी त्याच्यावरती संस्करण घडवल्यानंतर. तंत्रग्रंथ म्हणजे प्रायः त्याच्यामध्ये सूत्र असतात. सूत्र म्हणजे थोडक्यात वर्णन असतं कुठल्याही सिद्धांतांचं. चरकाचार्यांनी ज्यावेळी संस्करण घडवून आणलं त्यावेळी त्याच्यामध्ये काही पद्यभागही निविष्ट केला आणि काही गद्यभागही त्याच्यामध्ये टाकला. एकंदर तंत्र म्हणजे स्वरूप ते सूत्र अधिक हा पद्यभाग आणि हा गद्यभाग मिळून संहिता त्याला एक स्वरूप आलं. दृढबलांनी आणखीन काही समाविष्ट केलं आणि हा ग्रंथ परिपूर्ण झाला. पुढे चालून त्यानंतर त्याच्यामध्ये काही संस्करण घडलेली नाहीये. टीका लिहिल्यात ग्रंथकारांनी. चक्रपाणींनी टीका लिहिली आहे किंवा आणखीन काही आचार्य आहेत त्यांनी टीका लिहिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने चरकाचार्यांचा किंवा चरक संहितेचा इतिहास इथे एवढ्या याच्यामध्ये आपल्याला संपवता येतो. सुश्रुत संहितेचा ही पुन्हा अशाच प्रकारे आपल्याला विचार करायला लागतो. सुश्रुत संहितेचा काळ हा इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत जातो साधारणपणे. सुश्रुत आचार्य हे 2 आचार्य होऊन गेलेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. एक वृद्ध सुश्रुत
आणि दुसरे सुश्रुताचार्य. वृद्ध सुश्रुतांचा काळ हा अगदी उपनिषद काळापर्यंत जातो. सांगायचं राहून गेलं, अग्निवेश यांचा पण उल्लेख उपनिषद काळामध्ये येतो आणि चरकाचार्यांचाही उल्लेख उपनिषद काळांपर्यंत मागे नेता येतो आपल्याला. वृद्ध सुश्रुतांचा काळ हा आपल्याला उपनिषद काळापर्यंत नेता येतो, इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत नेता येतो. यांचेही उल्लेख ब्राह्मणादी ग्रंथांमध्ये आढळून येतात. वृद्ध सुश्रुतांनी सुश्रुत संहिता लिहिली, ती दिवोदास धन्वंतरींकडून त्यांनी शिकली, किंवा आयुर्वेद हा त्यांनी दिवोदास धन्वंतरींकडून शिकला. मग वृद्ध सुश्रुतांनी तो लिहून काढला. पुढे आणखीन एक सुश्रुत आचार्य होऊन गेले, त्यांनी त्याच्यावरती संस्करणं घडवली आणि वर्तमानात उपलब्ध असलेली सुश्रुत संहिता आपल्यासाठी पुढे राहिली. कुठे कुठे वृद्ध सुश्रुत असा उल्लेख काही टीकांमध्ये येतो. वृद्ध सुश्रुत आणि आपण पूर्वीचा सुश्रुत किंवा पूर्वीचे कोणीतरी एक सुश्रुत आचार्य होते असा अंदाज बनतो. आणि मग दुसरे एक सुश्रुताचार्य झाले, त्यांनी त्या वृद्ध सुश्रुतांनी जे तंत्र लिहिलं त्याला परिपूर्ण स्वरूप प्राप्त करून दिलं, असं एक विवरण देतात आचार्य. तर अशा पद्धतीने दुसरी संहिता ही आयुर्वेद ग्रंथातील किंवा आयुर्वेद परंपरेतील महती संहिता, जिचा प्रचार प्रसार खूप आहे आणि जिला महत्व आहे आयुर्वेदामध्ये, अशी अस्तित्वात आली आणि तिचा हा इतिहास आहे. दुसरे सुश्रुत कोणत्या काळात झाले तर साधारणपणे 2ऱ्या शतकात, इसवी सनाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकात, पाणिनींच्या काळातला त्यांचा काळ असला पाहिजे असं ते विद्वान म्हणतात. तर उत्तरात जर समजा तुम्ही उत्तर लिहिताय परीक्षेमध्ये, तर साधारणपणे अशा पद्धतीचं उत्तर लिहायचं. साधारणपणे 2ऱ्या ते 3ऱ्या शतकामधला अवधी हा सुश्रुताचार्यांचा असला पाहिजे असं विद्वान म्हणतात. अशा पद्धतीने उत्तर आलं पाहिजे. साधारणपणे 6वं शतक हे वृद्ध सुश्रुतांचा काळ असला पाहिजे असं उत्तर तुम्हाला लिहिता येतं. चरक संहिता, सुश्रुत संहिता, तिसरा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे अष्टांग हृदय किंवा अष्टांग संग्रह. अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय हे 2 ग्रंथ आहेत. दोन्ही ग्रंथांचे कर्ते वाग्भट आहेत. वाग्भटही पुन्हा 2 आहेत, एक वृद्ध वाग्भट आणि दुसरे लघु वाग्भट किंवा स्वल्प वाग्भट. वाग्भट म्हणजे जो बोलण्यात अत्यंत प्रवीण आहे त्याला वाग्भट म्हणतात. वाची भट वाग्भट. तर एक असं म्हणतात म्हणजे असं उल्लेख आहे की वृद्ध वाग्भट, त्यांचा मुलगा सिंहगुप्त आणि त्यांचा मुलगा लघु वाग्भट, म्हणजे आजोबा आणि नातवाने या 2 संहिता लिहिल्या. आजोबांनी लिहिला अष्टांग संग्रह आणि नातवाने लिहिला अष्टांग हृदय. हे 2ही ग्रंथ आयुर्वेदामध्ये प्रसिद्ध आहेत, अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय. दोघांचंही स्थान अत्यंत महत्वाचं आहे. पहिल्या 2 संहितांच्या मानाने या ग्रंथाचा कार्यकाळ अत्यंत नंतरचा आहे. गुप्त काळात याची रचना झाली असं म्हणणं आहे लोकांचं, विद्वानांचं, आणि ते रास्तही वाटतं. गुप्त काळ हा 2रं शतक ते 6वं शतक, सॉरी 4थं शतक ते 6वं शतक हा गुप्त काळ आहे भारतातील. या काळामध्ये या 2 ग्रंथांची निर्मिती झाली असं विद्वानांचं म्हणणं आहे. दोनही ग्रंथ हे चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या दोन्हींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात. स्वतंत्र अशी संहिता नाही, ही संहिता या 2 ग्रंथांच्या आधारावरती बनवलेली आहे. आणि साधारणपणे एक प्रकारचं हे वेगळ्या पद्धतीचं संस्करणच म्हणा. त्या ग्रंथांमध्ये, मूळ ग्रंथांमध्ये बदल झाला, पण मग हा एक स्वतंत्र नवीन ग्रंथ निर्माण करून त्या दोन्ही ग्रंथांचं सार किंवा मुख्य मुख्य अंश कशा पद्धतीने समजायचे आहेत वगैरे वगैरे अशी चर्चा या 2 ग्रंथांमध्ये आलेली आहे. वाग्भट हे चरकाचार्य हे वैदिक आहेत, सुश्रुत हेही वैदिक असले पाहिजेत असा अंदाज आहे. चरकाचार्य साधारणपणे कुठले आहेत याबद्दल काही विशेष स्पष्टीकरण मिळत नाही.
सुश्रुताचार्य हे उत्तरेत असले पाहिजेत, उत्तरेतले असले पाहिजेत, हिमालयच्या भागातले. अष्टाध्यायीमध्ये त्यांचा उल्लेख येतो. अष्टाध्यायी नाही, भाष्यामध्ये त्यांचा उल्लेख येतो की एक विशिष्ट पद्धतीचं कंबळ धारण केलेला सुश्रुत, अशा पद्धतीचा एक उल्लेख येतो संस्कृतातला. मला तो शब्द आठवत नाही, त्या कांबळीसाठी एक शब्द आहे संस्कृतातला. तर त्यावरून एक अंदाज बांधता येतो की उत्तरेतले असले पाहिजेत, काश्मीरी असले पाहिजेत साधारण. अग्निवेश आचार्य सुद्धा हरिद्वार येथे आश्रमात त्यांनी त्यांचा कार्यकाळ घालवला. त्यामुळे साधारणपणे चरकाचार्यही तिथे शिकले आणि किंवा त्याच भागामध्ये झालेले असावेत असा एक अंदाज आहे. आणि वाघभट हे दक्षिणेत जास्त प्रसिद्ध आहेत, वाहट या नावाने. केरळचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि तमिळनाडूचा काही भाग, या भागांमध्ये आयुर्वेदाच्या परंपरांमध्ये वाघभटांचं नाव प्रसिद्ध आहे. वाघभटांची इकडे जास्त प्रसिद्धी होते असं आपल्याला म्हणता येईल. वाघभट हे साधारण बौद्ध असले पाहिजेत असा अंदाज आहे विद्वानांचा, कारण याच्यामध्ये काही बौद्ध देवतांचा उल्लेख येतो. अशा प्रकारे 3 महत्वाचे आयुर्वेदाचे ग्रंथ इथं झाले. या व्यतिरिक्तही काही ग्रंथ आहेत. काश्यप संहिता आहे, माधव निदान आहे, त्यानंतर हेमाद्री पंत आपल्या महाराष्ट्राचे, यादव साम्राज्याचे जे पंतप्रधान होते, त्यांनीही आयुर्वेदावरती बरंच कार्य केलेलं आहे. त्यानंतर भेल संहिता एक आहे, प्राचीन संहिता आहे आयुर्वेदाची, तीही प्रसिद्ध आहे. तर आयुर्वेदाचा अध्ययन किंवा आयुर्वेद काय आहे बाबा कुणी जर म्हटलं तर हे ग्रंथ म्हणजे आयुर्वेद आहे, किंवा हे ग्रंथ आयुर्वेदाचं स्वरूप आहे. मुख्य ग्रंथांचा विचार इथे संपतो. इतिहास, ग्रंथकर्ते यांचा विचार इथे संपतो. या ग्रंथांच्या टीका ज्या आहेत, तशी चक्रपाणींची टीका आहे चरक संहितेवरती, दल्हणाचार्यांची संहिता आहे, टीका आहे सुश्रुत संहितेवरती, हारणचंद्रांची टीका आहे सुश्रुत संहितेवरती. पुन्हा चरक संहितेवरतीच गय आचार्य म्हणून एक आचार्य होऊन गेले, त्यांची संहिता आहे. ह्या वेगवेगळ्या टीका आहेत. अशा वेगवेगळ्या टीका या ग्रंथांवरती उपलब्ध आहेत. त्यांचंही अध्ययन केलं जातं. या टीकाकारांनीही वेळोवेळी काही राहून गेलेले विषय त्यांनी नमूद केलेले आहेत, किंवा काही विषयांचं जिथे विप्रतिपत्ती येते तिथं थोडासा समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अद्यत्वे हिंदी, मराठी, इंग्रजी भाषांतरे सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांनीही आपापल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काहीतरी वाढ केलेली आहे किंवा काही घटवलेलं आहे. अशा पद्धतीने आयुर्वेदाचं स्वरूप सध्या साक्षात उपलब्ध आहे. इतिहासानंतर आपण पुढे जाऊयात. आयुर्वेद काय आहे, तर आयुर्वेदाच्या व्याख्या वगैरे आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आयुषः वेदः आयुर्वेदः, त्यानंतर आयुः काय आहे बाबा ते सांगितलेलं आहे. हे श्लोक त्या पुस्तकामध्ये, तुम्हाला दिलेल्या पुस्तकामध्ये दिलेले असणार आहेत. हे श्लोक साधारण एक अध्याय पहिला, सूत्रस्थानातील पहिल्या अध्यायाचे साधारणपणे 60 श्लोक तरी वाचून काढले पाहिजेत. आयुर्वेदाचं स्वरूप बऱ्यापैकी लक्षात येईल. एक साधारण सूत्रस्थान पहिलं स्थान आहे, त्या सूत्रस्थानातील पहिला अध्याय, त्यातील पहिले 60 तरी श्लोक वाचून काढले पाहिजे, जे आतापर्यंत बोललोय चरक संहितेच्या बाबतीत, आणि साधारणपणे आयुर्वेदाचं स्वरूप तुम्हाला समजून येईल. मग या अध्यायात काय काय दिलेलं आहे? आयुर्वेद, आयुर्वेद शब्दाची उत्पत्ती किंवा आयुर्वेद शब्दाचा अर्थ काय होतो. त्यानंतर व्याधी, व्याधी किती प्रकारचे आहेत त्यांचा विचार केलेला आहे. आयु, आयुर्वेद आहे तर त्याच्यामध्ये आयु म्हणजे काय आहे, वेद शब्दाचा अर्थ काय आहे. उदाहरणार्थ हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानंच तच्च यत्रोक्तम आयुर्वेदस्य उच्यते. त्याला आयुर्वेद म्हणतात जिथे हित, अहित, सुख, दुःख, आयु, 4 पद्धतीची आयु सांगितलेली आहे. हितायु, त्यानंतर अहित आयु, सुखायु, दुःखायु यांचा विचार जिथे केलेला आहे त्याला आयुर्वेद म्हणतात. त्यानंतर पुन्हा आयुचा आणखीन एक अर्थ दिलेला आहे. शरीर इंद्रिय सत्वात्म संयोगो धारी जीवितम. शरीर, इंद्रिय, सत्व आणि आत्मा. सत्व म्हणजे अंतःकरण किंवा मन. शरीर, इंद्रिय
अंतःकरण आणि आत्मा यांचा जो संयोग आहे त्यालाच धारी किंवा जीवित असं म्हणतात. त्याचंच आणखीन एक विशेषण नित्यगह आणि त्याचंच आणखीन एक विशेषण अनुबंध. या सर्व शब्दांनी शरीर, इंद्रिय, सत्व आणि आत्मा यांचा संयोग विधेय आहे किंवा सांगितला जातो. त्यालाच आयु असं म्हणतात. आणि तस्य आयुषः पुण्यतमः वेद वेदविदाम मत. त्या आयुचा जो वेद आहे त्याला म्हणतात आयुर्वेद. मग या आयुर्वेदात काय केलं जातं? आयुर्वेदाची ही झाली व्याख्या. आणखी नाही 1-2 व्याख्या दिलेल्या आहेत. हे झालं आयुर्वेदाचं स्वरूप. पण या आयुर्वेदामध्ये नेमकं केलं काय जातं याचा विचारही करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आयुर्वेदाला एक विशेषण दिलं जातं त्रिस्कंध आयुर्वेद. त्रिस्कंध आयुर्वेद म्हणजे 3 मुख्य विषय आहेत किंवा 3 हे स्कंद. स्कंद म्हणजे खांदा. 3 मुख्य खांदे आहेत या आयुर्वेदाचे. काय तर हेतू, लिंग आणि औषध. व्याधीची कारणं काय आहेत, व्याधीची लक्षणं काय आहेत आणि व्याधीचे उपाय काय आहेत, औषधं काय आहेत त्या व्याधीसाठी. आयुर्वेद या 3 विषयांशी डील करतो. व्याधी, आता नेमका आयुर्वेद वेदाचं स्वरूप काय आहे तर हे स्वरूप आहे अख्खा आयुर्वेद. एक तर तुम्ही व्याधींची लक्षणं वाचताय किंवा तुम्ही व्याधींची हेतू वाचताय, कारण काय आहेत, किंवा तुम्ही व्याधींची औषधं वाचताय, उपाय काय आहेत ते वाचताय. म्हणजे कुठलाही आयुर्वेदाचा कुठलाही अंश उघडला तुम्ही आणि वाचत आहात, यापैकी एक गोष्ट केली जात आहे किंवा तुम्ही वाचत आहात असं समजून घ्यायचं. तर अख्खा आयुर्वेद या 3 गोष्टी वरती बोलत असतो. व्याधी काय आहेत हे समजून घे. मग आता यानंतर विस्तृत स्वरूप आयुर्वेदामध्ये सांगितलेलं असतं की हेतू कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, ते कसे तपासले पाहिजेत, कुठले हेतू कोणत्या पद्धतीने तपासायचे, जर या प्रकारचे हेतू आले तर रोगाचं स्वरूप काय समजायचं, किंवा वेगळ्या प्रकारचे हेतू आले तर रोगाचं स्वरूप काय समजायचं, याचा विचार केलेला आहे. त्यानंतर लिंग. लिंग म्हणजे लक्षणं. कोणती लक्षणं आहेत ती बघितली पाहिजेत, किंवा अशी लक्षणं दिसत आहेत म्हणजे या प्रमाणापर्यंत हा आजार गेलेला आहे, मग हा आजार ठीक होईल का नाही याचा विचार केला जातो. कोणत्या लक्षणावरून कोणता आजार आहे हे कळावं याचा विचार लिंग या प्रकरणामध्ये केला जातो. आणि औषधीमध्ये उपायांची चर्चा केली जाते. उपाय सांगत असताना वेगवेगळ्या रोगांवरती वेगवेगळे उपाय दिलेले असतात आणि कुठला रोग बरा होऊ शकतो, कुठला रोग बरा होऊ शकत नाही याचाही तिथे विचार केलेला असतो. हा एवढा विचार झाल्यानंतर महत्वाचा प्रश्न, व्याधी किती प्रकारचे आहेत, व्याधी काय आहेत. तर व्याधींची विभागणी वेगवेगळ्या उद्देशाने केलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने. एक विभागणी आहे द्व्याश्रय व्याधी. द्व्याश्रय व्याधी म्हणजे एक शारीरिक आणि दुसरी मानसिक. पुन्हा आणखीन विभागणी केलेली आहे, 7 विभागण्या केलेल्या आहेत. पुन्हा आणखीन 3 प्रकारच्या विभागण्या केलेल्या आहेत. तर निज आगंतुजा आणि हे दोषज. तर ह्या 3 प्रकारचे म्हणजे विभागणी काळानुसार किंवा एक विशिष्ट उद्देशाने वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते. तर याचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे, हे माहिती पाहिजे. औषधी किंवा हेतू, लिंग आणि औषधी सांगत असताना काही मूलभूत सिद्धांत आयुर्वेद अनुसरतं, त्यांचं अनुसरण ते करत असतं. तर ते मूलभूत सिद्धांत काय आहेत, तर मूलभूत सिद्धांत आपण अगदीच परिचित आहोत, तो म्हणजे त्रिदोषांचा सिद्धांत. 3 दोष. वात दोषामुळे हा असा वाताच्या प्रकोपामुळे हा आजार झालेला आहे, त्याचं प्रशमन झालं पाहिजे, हा काढा घ्या. या काढ्याने त्याचं प्रशमन होतं. हा कुठलाही वैद्यकशास्त्र यांची एक मूलभूत सिद्धांत असतात. आयुर्वेदाचे हे मूलभूत सिद्धांत आहेत. त्रिदोष सिद्धांत हा एक मूलभूत सिद्धांत आहे. याच्या आधारावरती रोगांचं निदान केलं जातं, रोगांवरती उपायही सांगितले जातात. याच पद्धतीने आणखीन एक मूलभूत सिद्धांत आहे, तो म्हणजे सप्तधातूंचा सिद्धांत.
आजार होतो म्हणजे काय होतो, तर या सप्त धातूंमध्ये संतुलन राहत नाही, संतुलन बिघडतं. का बिघडतं? दोषांच्या संतुलनामुळे किंवा दोषांच्या प्रकोपामुळे. हे बिघडलेलं संतुलन समान करणं हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. श्लोक त्याच्यासाठी प्रमाण धातु साम्य क्रिया चोक्ता तंत्रस्यास्य प्रयोजनम. धातु साम्य, जे 7 धातू आहेत त्यांचं साम्य संपादित करणे हे या आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. चरक संहितेतली ओळ आहे. 54वा श्लोक आहे. 53वा धातु साम्य क्रिया चोक्ता तंत्रस्यास्य प्रयोजनम. अस्य तंत्रस्य प्रयोजनम धातु साम्यम इति उक्तम. आता आपल्याकडे 9 मिनिटे राहिलेले आहेत. आता थोडक्यात राहिलेला अंश कव्हर करून टाकूयात. यानंतर आयुर्वेदाची प्रयोजन, आयुर्वेदाचा इतिहास, स्वरूप, प्रयोजन झालेलं आहे. यानंतर आता आयुर्वेदाचा आपल्याला विचार कुठे करायचा आहे, तर आयुर्वेदाचा आहार विचार आपल्याला वाचला पाहिजे. आहाराचं स्वरूप वेगवेगळ्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, ते वाचून घेतलं पाहिजे. पुस्तकामध्ये विस्तृत दिलेलं आहे. आयुर्वेद जरी हा आपला विषय असला तरी सुद्धा मुख्य एक आयुर्वेदाचा आहार किंवा आयुर्वेदाच्या आहारावरती एखादा प्रश्न नक्कीच येतो परीक्षेमध्ये, त्यामुळे तो वाचून ठेवला पाहिजे. आणि त्याचा योगशास्त्राशी कसा संबंध साधायचा आहे हा अशा पद्धतीचा एक प्रश्न येईल. त्यामुळे तुम्हाला योगशास्त्राने सांगितलेल्या आहाराबद्दलही माहिती असली पाहिजे. म्हणून याला पूरक म्हणून योगशास्त्रातील आहाराविषयी थोडंसं वाचून ठेवलं पाहिजे. हठयोग प्रतिपिकेतून वाचून ठेवावं. अन्य काही योगाचे ग्रंथ असतील तिथून योगशास्त्राच्या आहार पद्धतीविषयी वाचून ठेवलं पाहिजे. त्यानंतर इन जनरल आयुर्वेद आणि योगशास्त्राचा संबंध तुम्हाला सांगता आला पाहिजे. आयुर्वेद हे सांख्य दर्शनाची सृष्टी प्रक्रिया अंगीकारतं, किंवा जो तात्विक सिद्धांत आहे किंवा दार्शनिक सिद्धांत आहे तो सांख्यांचा घेतलेला आहे आयुर्वेदाने. योगशास्त्र ही सृष्टी प्रक्रियेचं निरूपण किंवा उत्क्रांतिवाद, उत्क्रांतीचा सिद्धांत हा सांख्यांचाच घेतं. तो काय सिद्धांत आहे, तर 25 तत्वांचा तो सिद्धांत आहे. थोड्या फरकाने सुश्रुताचार्य हा 25 तत्वांचा सिद्धांत जसाच्या तसा आयुर्वेदामध्ये घेतात. तोच सिद्धांत जसाच्या तसा योगशास्त्रही घेतं. फक्त एक जास्तीचा पदार्थ ते म्हणतात ईश्वर, सांख्य मानत नाहीत ईश्वर. तर आयुर्वेद हे सांख्य दर्शनाचं अनुसरण करतं, योग दर्शनही सांख्य दर्शनाचं अनुसरण करतं. हे आपल्याला माहिती पाहिजे. ते सांगण्यासाठी 25 तत्व माहिती असली पाहिजेत. ठीक आहे. इथे आपल्याला आयुर्वेद आणि योगशास्त्राचा संबंध सांगता येतो. एक आणखीन राहून गेलं. आयुर्वेद हा 8 अंगांनी बनलेला आहे, किंवा 8 मुख्य विषय याच्यामध्ये सांगितले जातात. तर ती कोणते विषय आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे. ते 8 विषय जी तुम्हाला चरक संहितेच्या सुरुवातीला, सुश्रुत संहितेच्या सुरुवातीला किंवा अष्टांग हृदयातही मिळून जातात. शल्य, शालाक्य, कायचिकित्सा, भूतविद्या, कौमार, भृत्य, अगधतंत्र, रसायनतंत्र, वाजीकरण. थोड्याफार फरकाने ही नावं बदलतात, पण या अंगांनाच 8 अंग, आयुर्वेदाची 8 अंग असं म्हटलं जातं. आयुर्वेदात 8 अंग आहेत. अष्टांग योगातही 8 अंग सांगितलेले आहेत, किंवा राजयोगातही 8 अंग सांगितलेली आहेत. हा अगदीच तितकासा छान असा संबंध नाहीये, पण तरी सुद्धा आयुर्वेदही 8 अंगाने बनलेला आहे, योगही 8 अंगाने बनलेला आहे, अशा पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकतं. अर्थात या 8 अंगांचा आणि 8 अंगांचा काही साक्षात तितकाचा संबंध नाही, पण आपल्याला माहिती असली पाहिजे की 8 अंग. 8 अंग वेगळी गोष्ट झाली आणि स्थान वेगळी झाली. आयुर्वेदाच्या कुठल्याही ग्रंथामध्ये सूत्रस्थान, निदानस्थान, इंद्रियस्थान, विमानस्थान, शारीर स्थान, चिकित्सा स्थान, सिद्धस्थान, सिद्धिस्थान ही स्थानं असतील. स्थानं वेगळी आहेत आणि अंग वेगळी आहेत, त्यांना मिक्स करायचं नाही आपल्याला. चरक संहितेत 7 स्थानं आहेत, सुश्रुत संहितेत 6 आणि अष्टांग हृदयात 6 स्थानं आहेत.
विमानस्थान आणि इंद्रिय स्थान ही दोन जास्तीची स्थानं आपल्याला चरक संहितेत सापडतात, जी या दुसऱ्या दोन संहितांमध्ये सापडत नाहीत. बेल संहितेतही 7 स्थानं आहेत. या स्थानांचा आणि अष्टांगांचा कुठेही साक्षात संबंध करता येत नाही. अष्टांग ही संपूर्ण आयुर्वेदाच्या ग्रंथात पसरलेली असतात. स्थान मात्र एक काइंड ऑफ कॅन्टो सर्गांप्रमाणे असतात, ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. इथे आपला आयुर्वेद हा विषय संपतोय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. पुस्तकामध्ये जे मागे प्रश्न दिलेले असतील ते प्रश्न वाचून घ्या. पूर्वीच्या जर काही प्रश्नपत्रिका मिळाल्या तर त्या प्रश्नांमध्ये जा, तुम्ही एकदा प्रश्न वाचून बघा, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. जे टॉपिक आता मी सांगितलेले आहेत याच विषयांवरती तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन जातील, या व्यतिरिक्त नाही. तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की आपण आयुर्वेद आणि योगाचा कसा संबंध आहे परस्पर, तो प्रत्येक प्रश्नामध्ये विचारला जाणार आणि तोच आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. तर एखादं मला म्हणजे छोटंसं असं उदाहरण देऊ शकाल का त्या संदर्भातलं? दैव व्यपाश्रय म्हणून एक पद्धती आहे ज्याच्याने रोगनिवृत्ती केली जाते. दैव व्यपाश्रयामध्ये काय करायचं असतं तर एकतर असतो मंत्रांचा जाप आणि त्यानंतर काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत की होम हवन इत्यादी करायचे असतात. एक विशिष्ट पद्धतीने सांगितलेले असतात, आयुर्वेदातही सांगितलेले आहेत. मंत्रांचा जाप आणि काही क्रिया या आयुर्वेदातही सांगितलेल्या आहेत. या हे दोन्ही विषय मानसव्याधीशी निगडित आहेत, संबंधित आहेत. समजा जर एक विशिष्ट प्रकारची डिसऑर्डर झालेली आहे तर त्या काळामध्ये तिच्या निवृत्तीसाठी तुम्हाला एक विशिष्ट मंत्र किंवा विशिष्ट एक हवन तुम्हाला केलं पाहिजे. आणि तशाच पद्धतीचा विचार योगदर्शनातही येतो. प्राणायामांचा विचार दोन्हीमध्ये येतो. योगशास्त्रामध्ये शुद्धिक्रियांचा विचार येतो, तोच इकडेही येतो. वमन, विरेचन, बस्ती या गोष्टी जशा आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत तशाच त्या योगशास्त्रातही सांगितले. थोडासा फरक आहे. बस्तीचं स्वरूप आयुर्वेदाचं वेगळं आहे, बस्तीचं स्वरूप योगशास्त्राचं वेगळं आहे. थोडाफार फरक आहे, पण बऱ्याचशा गोष्टी समान आहेत. तर त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. ठीक आहे, समजलं. ठीक आहे. ठीक आहे, मग शांतीपाठ करूयात आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम.